नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मेनका प्रकाशन पुणे यांच्यातर्फे कथा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्या कथा स्पर्धेचं नाव आहे पद्मजा रामचंद्र अग्निहोत्री कथा स्पर्धा 2025. तर कथा स्पर्धेचा विषय सांगण्याआधी मी काही त्यांनी सांगितलेलं वाचून दाखवले. प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण तुमचं आमचं अजिबातच सेम नसतं. एखाद्याला वाचनाचा वेग तर एखाद्याला चिंतनाची आसक्ती, कुणाला सोन्याचा हव्यास तर कुणावर मदालसेची मोहिनी स्वार. कलेसाठी जीवन समर्पित करणारी ओढ जशी उत्कट, तितकीच देशसीमेचं रक्षण करण्याची अंतरीची आस. निसर्गाचा तर नादच खुळा. नेत्यांना सत्तेचा हव्यास तर त्यांच्या अनुयायांना भ्रष्ट भानगडींची लालच. मोबाईल आणि सेल्फी प्रेम तर काय वर्णावं. थोडक्यात प्रेम कुणावरही करावं, कशावरही बसावं, मात्र प्रेम असावं. खेळावर, खादाडीवर, क्वचितच अगदी अभ्यासावरही. प्रेमाचा अवकाशच आगळा, अफाट, मोहक, लोभस, पण खुळावणारा, वेडावणारा आणि अगदी वाटही लावणारा. तर मित्रमैत्रिणींनो, कथा स्पर्धेचा विषय लक्षात आलाच असेल. हो, तर प्रेम हाच या 4थ्या वर्षीच्या कथा स्पर्धेचा विषय आहे. तर मेनका प्रकाशन पुणे यांनी आयोजित केलेल्या पद्मजा रामचंद्र अग्निहोत्री कथा स्पर्धा 2025 या स्पर्धेचा विषय आहे प्रेम. प्रेमची व्याख्या काय आहे ती त्यांनी उलगडून दाखवलेली आहे. शब्द मर्यादा किती आहे तर 1500 शब्द, 1500 शब्द ही शब्द मर्यादा आहे. केव्हापर्यंत पाठवायची आहे कथा तर 4 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत आपण कथा पाठवायची आहे. म्हणजे आपल्याकडे ही कथा लिहिण्यासाठी अजून 3 दिवस आहेत फक्त, आणि या 3 दिवसात आपल्याला आपली कथा पाठवायची आहे. तर कथा पाठवण्याचा जो पत्ता आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ईमेल ID देखील दिला आहे. आणि याचा निर्णय जो आहे कथा स्पर्धेचा हा मार्च 2025च्या अंकात येणार आहे. आता नियम वाटी काय आहे ते ऐकून घ्या. स्पर्धेकरिता विषयाला अनुसरूनच कथा असणं अपेक्षित आहे. इतर विषयांवरच्या कथांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. कथा मराठी भाषेतच असावी, नवनिर्मित असावी. अनुवादित कथा स्वीकारली जाणार नाही. वाङ्मय चौर्य टाळावं. कथा स्पर्धा पूर्णपणे निष्पक्षपाती पद्धतीने होईल. कथेच्या सुरुवातीला अग्निहोत्री लघुकथा स्पर्धा 2025 असा स्पष्ट उल्लेख करावा. कथेच्या खाली स्पर्धकाचं नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर याचा उल्लेख असावा. म्हणजे आपल्याला आपली कथा पाठवताना त्याखाली आपलं नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. प्रथम क्रमांकाच्या कथेला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. त्याचप्रमाणे ती कथा मेनकाच्या मार्चच्या अंकात प्रकाशित केली जाईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कथा मेनका मासिकाच्या पुढील अंकात प्रकाशित करण्यात येतील. तर असं हे त्यांनी
सांगितलेत हे त्यांचे नियम आणि अटी आहेत. आपल्याकडे ही माहिती उशिरा आल्यामुळे हा व्हिडिओ उशिराने प्रकाशित झालेला आहे. तरीसुद्धा अजून 3 दिवस आहे, तर आपण आपली कथा ही पाठवू शकतो. यासाठी याच्यात मोबाईल नंबर देखील दिलेला आहे, दूरध्वनी क्रमांक देखील दिलेला आहे. तर काही जर शंका असतील किंवा प्रश्न असतील या स्पर्धेबद्दल तर आपण जरूर यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी. खूप सुंदर विषय आहे आणि पुन्हा एकदा त्यांची व्याख्या व्यवस्थित ऐकून घ्याल. त्यांनी दिलेली व्याख्या आणि नियम व अटी मान्य असतील तर आपण या स्पर्धेसाठी जरूर सहभागी व्हा. तर खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ.